नमस्कार बहिणींनो, 1 जानेवारी 2026च्या लाडकी बहीण योजना संदर्भातील सगळ्या महत्त्वाचे अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. ओके. आता सध्या 1500 जे रुपये आहेत ते सध्या खात्यावर यायला चालू झाले आहेत. आता 1500 रुपये मिळत आहेत, काही जणी म्हणतात ते 3000 मिळणार. ओके. पहिली अपडेट आहे, खात्यात पैसे जमा झाले, पण एकच हप्ता. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1500 हप्ता आता जमा झाला आहे आणि जमा होत आहे. नवीन वर्षात सणाच्या काळात पैसे येण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे आजचा. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर 2025चा 1500 रुपये हप्ता जमा झाला आहे आणि जमा होत आहे. म्हणजे जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुमच्या बँक खात्यात आज ही रक्कम आलेली असणार 100%. ओके. ही पहिली अपडेट आहे. ओके. आणि ज्यांची रक्कम नाही आली त्यांनी कमेंट करा. ओके. कमेंट करा ज्याच्याकरून मला समजेल नक्की. ओके. दुसरा अपडेट आहे, ई-KYC प्रक्रिया अनिवार्य आणि अंतिम तारीख संपली. सरकारने ई-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 ठेवली आहे. ते आता 1 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे ज्यांनी ई-KYC केले आहे त्यांना निश्चितच पैसे मिळून जातील. ओके. आणि त्यानंतरही सध्या अद्यापन वेळेवर ई-KYC न केलेल्यांसाठी चिंतेचं वातावरण आहे. ही दुसरी अपडेट आहे. ओके. म्हणजेच की ई-KYCची प्रक्रिया अंतिम तारीख आता संपलेली आहे. ओके. ई-KYC पूर्ण करणे निर्वाह्य होते. ओके. सरकारने याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 ठेवली होती. ज्यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येऊन जातील. जोपर्यंत तुम्ही ई-KYC पूर्ण करणार नाही त्यांच्यासाठी ही एक गंभीर बाब असणार आहे. त्यामुळे ई-KYC केले असेल तर ऑल इज गुड. ओके. आता ज्यांनी ई-KYC नाही केली किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट करा मला. ओके. माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ओके. जरी ई-KYCमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितच मी त्यावरही व्हिडिओ बनवून. ओके. तिसरी अपडेट आहे, भुगतानासाठी ई-KYC आवश्यक नाही तर पुढे पैसे थांबतील. ई-KYC न झाल्यामुळे काही महिलांच्या आगामी हप्त्यांचे पैसे 1 जानेवारीपासून थांबवले जाऊ शकतात आणि त्या लाभार्थ्यांना भविष्यात पुन्हा प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागू शकते. म्हणजेच की ज्यांची ई-KYC केली नाही आहे त्यांनी काही कारणास्तव, आता पर्सनल काही कारण आहे मला पण माहीत नाही आहे, जर तुमचे ई-KYC पूर्ण झालेले नाही तर तुमच्या पुढील हप्त्यांचे पैसे 1 जानेवारी 2026 पासून थांबवले जाऊ शकतात. कदाचित काही लाडक्या बहिणींना डिसेंबर नोव्हेंबरच्या आधीचे पैसे आले असतील पण आत्ता ते थांबले असतील. ओके. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे ई-KYCच असणार. ओके. म्हणजेच भविष्यात पैसे मिळवण्यासाठी तुमचे ई-KYC लगेच पूर्ण करणे आवश्यक आहे, पण आता त्याचीसुद्धा डेट निघून गेली आहे. ओके. पॉईंट नंबर चौथी अपडेट काय, मुख्य अपडेट अजून एक आहे, ई-KYC मुदतवाढ विवाद. काही बातम्यांनुसार सरकारने ई-KYCसाठी एकदा पुन्हा मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे अपडेट येत आहे, जेणेकरून अधिक महिलांना लाभ मिळू शकेल. ही बातमी आजच्या तारखेनुसार चर्चेत आहे. म्हणजेच काय की काही बातम्यांनुसार सरकार ई-KYCची अंतिम मुदत थोडी वाढवण्याचा विचार करत आहे. अजून तरी सरकारकडून असं अपडेट आलेलं नाही आहे. जर आलं तर मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या व्हिडिओवर एकदम फास्ट रीतीने तुम्हाला सांगू. ओके. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम कमी शब्दात तुम्हाला फास्ट रीतीने मी तुम्हाला अपडेट देत जाईल. ओके. त्यामुळे अधिक महिलांना योजना मिळवता येईल जर ई-KYCची डेट सरकारने वाढवली तर, आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. ओके. आता पाचवी अपडेट आहे महत्त्वाची, घोटाळ्याचे मोठे खुलासे. योजनेत काही सरकारी कर्मचाऱ्यांनी अनुचित लाभ मिळाल्याचे आरोप समोर आले आहेत. जवळपास 12,900 पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना भत्ते मिळाले होते आणि सरकार त्या प्रकरणाची तपासणी करत आहे. म्हणजेच की योजनेत काही सरकारी जे कर्मचारी असतात त्यांना तर 1500चा आता लाभ त्यांच्यासाठी नव्हता हा. ओके. ते फक्त गरजू महिलांसाठी होतं, पण त्यांनी अवैध फायदा मिळवल्याचे प्रकरण आता समोर येत आहे. सुमारे 12,900 प्लस सरकारी कर्मचाऱ्यांना 1500 रुपये हा लाभ मिळत होता. त्यामुळे त्यांची आता सरकार या प्रकरणाची तपासणी आता सुरू करत आहे. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर नोव्हेंबर 2025चा 1500 हप्ता आता आजपासून जमा होत आहे. जर तुम्हाला जमा होत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमची काही अडचण नाही आहे. याच्यानंतर तुम्हाला हप्ता येत राहील. ज्यांची ई-KYC कंप्लीट नाही आहे त्यांच्यासाठी ही थोडी गंभीर बाब आहे. ओके. दुसरा अपडेट म्हणजे ई-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 होती, म्हणजेच कालची. जर तुम्ही ई-KYC कंप्लीट केले असेल तर ऑल इज गुड. ओके. आणि जर नसन झाली काही कारणास्तव तर मला कमेंट करा तुम्हाला निश्चितच मी काही पर्याय असेल तर सांगेन. तिसरी अपडेट म्हणजे ई-KYC न झाल्यास पुढील हप्ते मिळणार नाहीत. ओके. ऑब्व्हियसली सरकार ई-KYC मुदतवाढ करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच अजून तर मेन अपडेट नाही आली की असं काही
होणार म्हणून. पण आली ई-के-वाय-सी मुदतवाढ आली तर मी तुम्हाला अपडेट देईल. कन्फर्म जेव्हा होईल तेव्हाच मी तुम्हाला अपडेट देईल. ओके. आता घोटाळ्याचे प्रकरण म्हणजेच ज्यांनी लाभ घेतला आहे विनाकारण, त्यांच्यासाठी आता त्यांची तपासणी आता सुरू झाली आहे. ओके. आता ही लाडकी बहीण योजनेची 1 जानेवारी 2026च्या या महत्त्वाच्या अपडेट होत्या. जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या आहे. जर ई-के-वाय-सीसाठी अजून कुठली अपडेट आली तर मी तुम्हाला सांगेन, आणि ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही किंवा काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.